ज्या काँग्रेस पक्षाला 137 वर्षाचा इतिहास आहे त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, हर वार का पलटवार हूं मैं, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहते शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या लढणाऱ्या भावांनो बहिणींनो, हा मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला प्रचंड गर्व आहे, कारण माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही तर इथल्या शेतकरी राजाचं आहे, विठ्ठलाचं आहे, कष्टकऱ्याचं आहे असं सांगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मावळ्यांनो, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। आज आपण इथे चोपड्यामध्ये जमलेलो आहोत आणि माझ्या मनामध्ये 2-3 गोष्टी येत आहेत। काय आपल्या मनामध्ये आहे? आपण शेतकरी आहोत, आपल्या मनामध्ये विद्रोह आहे आणि म्हणून मी आज बघते जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाले भाव नाही आणि चंदू अण्णा तुले मत नाही, शेतकऱ्यासना दणका आणि महायुतीना भनका हे आपण सांगायला इथे आलेलो आहोत। आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आता लवकरच साहेब येणार आहेत, पण 2-3 गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत। मी जेव्हा जेव्हा चोपड्यामध्ये येते तेव्हा छगन भुजबळ जेव्हा इकडे होते आमच्याकडे, त्यांनी नरेंद्र मोदींची केलेली व्याख्या मला चंदू अण्णाला लागू झालेली दिसते। ते काय म्हणे, चंदू अण्णाने कितला विकास करा, किती विकास केला चंदू अण्णाने, इतका विकास केला, इतका विकास केला की गाई आणि म्हशी 24 तास दूध देतात। नुसत्या गाई म्हशी दूध देत नाही तर रेडा आणि म्हैसा भी दूध देतो, इतका विकास केला। मी धरणगाववरनं येत होते आता, जिथून चोपडा मतदार संघ सुरू झाला तो मी बघितला आणि मग मला वाटलं की अण्णानं इतका विकास केला का त्याच्या सर्व चट्ट्याबट्ट्यांनी टक्केवारीमध्ये सिमेंट भी खाल्लं, डांबर भी खाल्लं आणि काय कमी पडलं म्हणून माती भी खाल्ली, इतका विकास केलेला आहे तो रस्त्यामध्ये मी अनुभवून आले आहे। भावांनो आणि बहिणींनो, मी या 5 वर्षामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये बघते आहे MREGS चे काम, त्याचं सुद्धा उद्घाटन करायला चंदू अण्णा येतो, ते सुद्धा सरपंचांना करू देत नाही। इतकी मोठी अडचण आहे इथे सगळ्यांची, आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। आणि म्हणून दहशत करणारे, गुंडगिरी करणारे, अरे आमचा तो SB नाना सभ्य माणूस, सभ्यता म्हणून नमस्कार करायला गेला तर तू कॉलर पकडतो, तू आमची कॉलर पकडतो, तुझी कॉलर नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हे ठणकावून सांगायला इथे आलेलो। अरे इथं आदिवासी पण आलेले आहेत, मला आदिवासींना सांगायचंय विसरू नका, 10 वर्षामध्ये तुमच्या वन जमिनीचा एक दावा मंजूर करू दिला नाही। एवढंच नाही तर जे रेशन कार्ड महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण मंजूर केले होते, हा चंदू अण्णा सांगतो माझ्याशिवाय ते तुम्ही वाटायचे नाहीत। अरे आमच्या रेशन मध्ये भी तू वाटा घेतो, तुला घरचा घाटा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हे सांगायला आलेलो आहोत। भावांनो आणि बहिणींनो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे। माहिती तुम्ही काय देताय मला पण माहिती, असंच मध्ये डिस्टर्ब का करता मला नाही कळलं। ते आले तुम्ही थांबूनच जाणार आहे ना। आणि आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे भावांनो आणि बहिणींनो, महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे। अमित शहा नावाचा माणूस त्यानं तो जाहीरनामा केलेला आहे। त्याच्या आधी मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। चंद्रपूर मध्ये परवा सुधीर मुनगंटीवारांच्या इथं सभा होती, तिथं असणारा चंद्रपूर मधला भाजपचा उमेदवार असं म्हटला
की हे कुणबी मराठा कुत्रे आहेत, 500 रुपयावरती विकले जातील. आपण जर खरंच कुणबी मराठ्याची औलाद असू तर या महायुतीला गाडल्याशिवाय आपण राहणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो, या महायुतीनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण मध्ये 9 महिने उभा होता. फक्त तो यांच्या भ्रष्टाचारामध्ये फसवणीच्या आपटे नावाच्या माणसाला टेंडर दिलं होतं आणि त्या आपटेनं तो पुतळा बांधला आणि तो पुतळा 9 महिन्यामध्ये धारातीर्थी कोसळला. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा साळी माळी कोळी मराठा, मग कोणी मुस्लिम अल्पसंख्याक महिला असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला, जर तुम्ही त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची द्रोह कराल. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, शेवटी फक्त तुम्हाला महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा सांगते. यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय, 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट आणि 95 वर्षाच्या माणसाला विमान फुकट. ते बघितल्यावरती माझं असं मनामध्ये आलं की अरे बाप रे, ज्याले दात नाहीत त्याले मटण खा म्हणतस आणि ज्यांना डोकावर केस नाहीत त्याले कंगवा फुकट देतस. हा त्यांचा युतीचा या आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपला काय म्हणतो, आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले म्हणे या आमच्या लाडक्या बहिणी. म्हणा बाप मला सांगे, बहीण जिरोज तुले तुना भाऊ 2000 नी 5,500 लेली जिरोज तो मनी भाचाले भी कपडा करसू आणि बाचीले भी किडुक मिडुक करसू. तिरोज समजिले तो तुना वाटा सोडानी सोडचिट्टीनी सही ली. हा 1500 रुपये दी राय ना आणि वाटा सोडानी करी राय ना. बहिणी बिगन हुशार जायचे त्या ऐकाव नाही. बहिणी लाडक्या आणि मेवणे दोडके आहेत, कारण 80 रुपयाचं तेल 140 रुपयाला केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवलंय की सगळ्यात पहिल्यांदा महागाई स्थिर करायची. 5 अन्नधान्याच्या आणि मूलभूत घटना ज्या आहेत, मूलभूत वस्तू आहेत त्या स्थिर ठेवायच्या. आणि मग बहिणींना 1500 नाही 3000 रुपये द्यायचे. हा महाविकास आघाडीचा नारा आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. महाविकास आघाडी बहिणींना फुकट प्रवास करायला सांगणार रेल्वे एसटी बसचा. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. भावांनो, तुमच्या शेतीच्या सोयाबीनला, कापूसला, केळीला भाव नाही आणि शेतकरी त्रस्त झालेला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तर पहिल्याच कॅबिनेट मंडळामध्ये 3 लाख रुपयाची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू येऊ देणार नाहीत. शरद पवार नावाच्या माणसानं केंद्र पातळीवरती देशामध्ये पहिल्यांदा 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. आणि म्हणून हे 3 पैलवान आपल्या बरोबर आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवा. या महाविकास आघाडीच्या बरोबर आपण उभं राहूया, एकता करूया. आणि शेवटचं एवढंच सांगते, बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार नहीं चाहिए शिंदे फडणवीस और अजित पवार की सरकार, नहीं चाहिए महायुती की सरकार. धन्यवाद. आणि अन्न आल्यानंतर वन जमिनीचा दावे लगेच मंजूर करू. मी आहे आप्पाला, आप्पाने ऐकलं नाही तर आपण हात धरून, अरुणबाई गुजराती इथे आहेत. आणि मी शेवटचं एवढंच म्हणेल की इथे ज्या ज्या लोकांनी माघार घेतलेली आहे ते सगळे आप्पांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आणि म्हणून 20 तारखेला आप्पांच्या मशाल या चिन्हावरती बटन दाबू आणि 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळू. एवढंच सांगते आणि थांबते. नमस्कार.